आणि काय आपण घेऊन समोर जाणार जनतेचं? नमस्कार, मी संतोष प्रभाकर मस्के, प्रभाग क्रमांक 16मधून BJPकडून इच्छुक उमेदवार म्हणून लढणार आहे. छान प्रश्न आहे तुमचा दादा, की प्रभागामध्ये काय समस्या आहेत. एवढ्या समस्या आहेत ना, की जर तुम्ही पाहिलं तर 7 वर्ष जे नगरसेवक होते ना, ते नव्हतेच इथे. फक्त इलेक्शन झालं त्यानंतर जे गायब झालेत ते गायबच झालेत. समस्या एवढ्या आहेत ना, की आमचा विकासनगर जो आहे त्याला साधं एक मुतारीसुद्धा नाही आहे सार्वजनिक. अजून रेड झोन पडल्यामुळं डेव्हलपमेंट नावाचा प्रकारच नाही आपल्या इथे. त्यामुळं सुविधा म्हणजे सांगण्याचं म्हणलं की एक मोठी लिस्ट आहे. आपल्याला आजचा वेळ कमी पडेल त्या हिशोबाने, पण थोडक्यात आपले जे आहेत ते तुम्हाला सांगितलं. आपण प्रभाग क्रमांक 16मधनं निवडणुकीला समोर जात असताना ज्या जनतेला हवा त्या पद्धतीचा नगरसेवक, त्या नगरसेवकाचं आपण जर पाहिलं तर नंतर 2020पासून आपण समाजकार्याचा वारसा आपण घेऊन या प्रभागात सेवा करत आहोत. तर नेमकं या सगळ्या सेवा करत असताना आपल्याला या प्रभागात काय काय अडचणी निर्माण झालेल्या पाहायला मिळतात? खरं म्हणलं तर समाजकारण हे मला लॉकडाऊन नंतर समजलं. लॉकडाऊनमध्ये जे परिस्थिती पाहिली ती म्हणजे न सांगण्यासारखी आहे, की मी एक सामान्य घरामध्ये असून मला ज्या गोष्टी वेळेवर भेटल्यात त्या गोष्टी करोनानंतर जे भेटत नव्हत्या ते मी जवळून पाहिलेत. आणि माझा व्यवसाय केबलचा आणि इंटरनेटचा असल्यामुळे तो एकदम जवळून मी पाहिला आहे. जे गव्हर्मेंटचे जे किट येत होते ते सुद्धा लोकांना भेटत नव्हते. त्यावेळेस मला असं वाटत होतं की मी काहीतरी ह्यांना करायला पाहिजे. त्या हिशोबाने मी ह्या गोष्टीला हे केलं आणि प्रयत्न करतो की पुढं कसं जायचं. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 2017 ते 2022च्या दरम्यान महानगरपालिकेच्या ज्या विकास निधी हे मोठ्या प्रमाणात रावेत या प्रभागाला देण्यात आलं होतं. परंतु जर आपण विकासनगर हे रावेत परिसरात एक सहभागी असणारा एक भाग आहे आणि त्यामध्ये जर कधी विकासनगर फक्त विकासनगरच का, तिथला विकास हा प्रचंड थंडवलेला पाहायला मिळतो. याच्या संदर्भात काही नगरसेवकांनी, माजी नगरसेवकांनी काही काम केलं किंवा असे विकास काम मोठ्या प्रमाणात काही करून पाहिलं तुम्हाला मिळालं का? खरं म्हणलं की तमाम जनतेला माहिती आहे की ह्या 7 वर्षामध्ये कधीच नगरसेवक जो झालेले आहेत ते आले नाहीत. आणि तुम्ही छान मुद्दे मांडलेत की बाबा विकासनगर नाव असून विकास का झाला नाही. तर सर्वात मोठा कारण हेच आहे की आमच्या इथे रेड झोनचं जी टलकती तलवार आहे, लटकती तलवार, त्याच्यामुळं डेव्हलपमेंट नाही आहे. तुम्ही जर खरंच पाहिलं तर सगळंच डेव्हलपमेंट रावेतलं होतं आहे, पण आपल्या इथे होत नाही आहे. तर मला असं वाटतं की मी जर कधी भविष्यात नगरसेवक झालो, होणार हे 100% आहेच, पण झालो तर पहिला हा मुद्दा हा काढणार की आपल्या भागामध्ये डेव्हलपमेंट फक्त एकाच कारणामुळे आहे, तो जो आहे फक्त रेड झोनमुळे. या प्रभागातले तुमच्या प्रामुख्याने येणारे असे कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत की त्यावर तुम्हाला निवडणूक लढवावीशी वाटते? मला असं वाटतं की खूप सारे मुद्दे आहेत दादा. पहिली गोष्ट तर साधं हॉस्पिटलासाठी जाण्यासाठी आम्हाला इथून पिंपरी चिंचवडला जावं लागतं. महत्त्वाचा मुद्दा माझा आहे की हॉस्पिटल खूप गरजेचं आहे आपल्या इथे. साधं कुठं आग लागली तरी अग्निशामक नाही आहेत माझ्या प्रभागामध्ये. त्यांना यायला जेवढा वेळ लागतो आहे तो सुद्धा नाही आहे. तर मी तर म्हणाल की भरपूर आहेत. ह्या 2 गोष्टी सांगून किंवा मी ह्या 2 गोष्टीवरती पुढे जाणार नाही. मला भरपूर काम करायचं, फक्त एक संधी पाहिजे मला, जे मी अपेक्षा करतो की माझी मायबाप जनता देणार मला. बरं, यामध्ये एक मुद्दा असाही होतो की प्रत्येक उमेदवार ह्याच पद्धतीनं सांगतो की मी असं करेन, मी तसं करेन. तुमच्याबद्दल असं काय वेगळेपण आहे की तुम्हाला जनतेने निवडून द्यावं? खरं म्हणलं तर चांगला प्रश्न तुम्ही सांगितला दादा. पण मी इथे जन्म घेतलेला आहे आणि मला माहिती आहे की या खालून कशी परिस्थिती निर्माण होती. मी सोन्याचा चमचा घेऊन नाही आलो आहे आणि मी खालून आलो आहे, तर मला माहिती आहे की काय बेसिक नीड आहेत. मी साधंच तुम्हाला 2-3 गोष्टी सांगतो दादा. पहिलीमध्ये जाण्यासाठी सुद्धा 10,000 ते 15,000 डोनेशन द्यावं लागतं.
सकाळी 8 वाजता जाणारा माणूस संध्याकाळी 8 वाजता येतो, त्याला घेणं देणं नसतं कोण काय येते, पण तो विचारामध्ये एवढा गुंतलेला असतो ना, आणि त्याच्या घरी कुणी आजारी पडलं ना, त्याला डोक्यावरती जेवढे भार पडतात पैशाचे, तर मला असं वाटतं की मी या सगळ्या गोष्टी मला जवळून माहिती आहेत, त्यामुळं मला पब्लिक खरंच मला निवडून देतील. तुम्ही पब्लिकला ह्या तुमच्या विजयासाठी सहभागी करून घेण्यासाठी काय तुम्ही पब्लिक जनतेला काय आवाहन कराल? मला एक संधी हवी आहे. मी बोलून नाही तर करून दाखवण्यामधला आहे. फक्त माझ्या जनता मायबापला एवढंच विनंती करतो की एक संधी नव्या युगाला, एक संधी नव्या पर्वाला. फक्त खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल. प्रभाग चालू करू. हां. प्रभाग क्रमांक 16 हा चिंचवड विधानसभामध्ये असल्यामुळे स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ ह्यांचं ह्या प्रभागामध्ये खरंच खूप लक्ष असल्यामुळे आम्ही त्यांच्या कुटुंबात जुळलेलो आहोत. त्याचप्रमाणे त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून शंकरभाऊ जगताप ह्यांनीसुद्धा या प्रभागावरती विशेष प्रेम दिले. त्याचप्रमाणे शंकरभाऊ जगताप हे माझ्या खूप खूप जवळचे असल्यामुळे असल्यामुळे त्यांचं विशेष लक्ष या प्रभागात आहे. आणि मला असं वाटतं की मला शंकरभाऊ एक संधी तर नक्की देतील, आणि मला पक्षावरती खूपच म्हणजे खूपच भरोसा आहे. बरोबर नाही.